का आले नसतील हो विक्रांत सर? चला बघ, चाव्या माझ्याकडे कशा असतील? मी डबा झालाय का माझा? झालाय हो. ईशा, त्यांनी काही मेसेज केला का? काय येत नाही ते सांगायला? नाही आई, असं करत नाही तो कधी ते. चल येते मी, येते बाबा. शिकाई काही बोललीच नाही. अगं तिचे बॉस आहेत ते, तिलाही टेन्शन आलंच असेल ना. चांगली थाळी खायची राहिली, कळवायला हवं होतं ना त्यांनी. हे बघ, विक्रांत सरांकडनं फार जास्त अपेक्षा ठेवू नकोस ग. त्यांनी आपल्याला इतका वेळ दिलाय, तेच खूप आहे आपल्यासाठी. प्रॉमिस केलं होतं त्यांनी. बरोबर आहे, पण ह्यापेक्षाही काहीतरी जास्त महत्वाचं काम आलं असेल ऑफिसमध्ये. बर चल येतो मी. कारण तर कळलं पाहिजे ना. आपल्या मैत्रीची शपथ देऊन मला का थांबवलंस विलास? त्याशिवाय तू थांबणार होतास? कशासाठी थांबवायचं होतं मला? माझी वाट बघत तिथे ते ताटकळत बसले होते, त्यांना मला कळवता सुद्धा आलं नाही. काय फरक पडतो? तू विक्रांत सरंजामे आहेस हे विसरू नकोस. हाच विक्रांत सरंजामे आपला दिलेला शब्द मोडत नाही हे सुद्धा तू विसरू नकोस. आणि तो तू मला मोडायला लावलास, आपली मैत्री मध्ये आणलीस. कशासाठी केलंस तू हे सगळं? काय चुक यात? गेले कित्येक दिवस तू ऑफिसमध्ये आला नाहीस, तिकडे निमकरांच्या घरी जाऊन काम करत बसलास. हे बरोबर होतं. सीएम बरोबरच्या मीटिंग कॅन्सल केल्यास कारण ईशाच्या लग्नाची तयारी करत बसला होता. हे बरोबर होतं. म्हणजे विक्रांत सरंजामे जे करतील ते सगळं बरोबर, आणि इतरांना जे वाटतंय ते सगळं चूक. मी बरोबर आहे असं मी कधीच म्हटलं नाहीये. हे सगळे तर्क तू लावतोस. पण लॉजिकली तरी हेच बरोबर आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगितली होतीस, आठवते तुला? तुझ्या धोत्रे मास्तरांनी सांगितलेली, तीच तुला आता सांगतो मी. एका गुरु आणि शिष्याची जोडी जंगलातनं चाललेली असते. गुरु शिष्याला सांगतो की या जगामध्ये चैतन्य आणि ब्रह्म हेच काय ते सत्य आहे. बाकी जे काही घडतं ते सगळं मिथ्या आहे. आणि हे सगळं सांगत असताना अचानक त्यांच्या लक्षात येतं की त्यांच्या मागे एक पिसाळलेला हत्ती लागलाय, आणि त्याला बघून गुरु धावायला लागतात आणि कसा बसा आपला जीव वाचवतात. तो हत्ती निघून गेल्यानंतर शिष्य गुरुंना विचारतो की गुरुजी, तुम्ही मला सांगितलं की या जगामध्ये फक्त चैतन्य आणि ब्रह्म एवढंच खरं आहे, आणि तुम्हीच सांगितल्याप्रमाणे बाकी सगळं जर मिथ्या असेल तर तो मागे लागलेला हत्ती देखील खोटाच होता ना. मग त्याला बघून तुम्ही का धावला? त्यावर गुरुनी त्याला उत्तर दिलं की तो मागे लागलेला हत्ती जसा खोटा होता तसाच मी त्याला घाबरून पळालो हे देखील खोटच होतं. गुरुनी जसं तर्काने तर्क खोडून काढला ना तसा तू करतोयस. विक्रांत सरंजामे असं वागला म्हणजे त्याच्या पाठीमागे हे कारण असेल. विक्रांत सरंजामे तसं बोलला म्हणजे त्याच्या डोक्यात तमुक असेल. आणि मी तुला हेच सांगतोय की ह्या पाठीमागे कुठलंही लॉजिक लावायला जाऊ नकोस, कारण माझं मलाच कळत नाहीये की मी हा निर्णय का घेतोय आणि मी असं का वागतोय. पण नशीब तू दिलेल्या या मैत्रीच्या शब्दाखातर मी त्या निमकरांना भेटायला गेलो नाही. याचा अर्थ मी अजूनही आपल्यातली मैत्री मानतो, मी त्याचा आदर करतो. या तुझ्या तर्काला अजूनही तडा गेला नाहीये. डीलर्स येणार होते मीटिंगला. राजनंदिनी साडीचे. काय मग ईशा, कसा झाला कालचा लंच? मस्त झाला असेल ना? नाहीच झाला. म्हणजे त्यांनी आयत्या टायमाला प्रोग्राम कॅन्सल केला की काय? हे बघ, त्यांनी आयत्या वेळेस प्रोग्राम कॅन्सल केला असता ना तरी चाललं असतं, पण काहीच न सांगता काहीच न कळवता सर आलेच नाहीत लंचला. हो, म्हणजे चिठ्ठी द्यायला पण मिळाली नसेल ना काल. तरीच आमच्या मॅडमचा मूडच इतका ऑफ आहे. इट्स ओके यार ईशा, ये देख प्यार में ना ये सब चलता ही रहता है. तुझ्या ऑफिस मध्ये भेटणारच ना त्यांना, तेव्हा दे चिठ्ठी. नाही रुपाली, मी ठरवले की आता मी त्यांना ती चिठ्ठी नाही देणार आहे.
अरे देवा, तू जरा जास्तच मनावर घेतलंस या रिशा. मला असं वाटतंय की त्यांना त्यांच्या मनात काय आहे हे कळलंय, पण ते मान्य नाही करत आहेत. कशावरून? अगं म्हणूनच तर ते लंचला नाही आले ना. आणि जर हे असं काही नसेल तर? नसू देत, पण पुढाकार आता त्यांनीच घ्यायला पाहिजे. इनडायरेक्टली का होईना मी माझ्या मनातलं त्यांना सांगितलंय. सो आता त्यांनी त्यांच्या मनात काय आहे ते मला सांगायला पाहिजे. प्रेम हे दोन माणसांमध्ये होतं ना, आणि जर ते खरं असेल तर ते दोघांनाही कळायला पाहिजे आणि दोघांनी ते मान्य केलं पाहिजे ना ग. म्हणजे आता तू काहीच करणार नाहीयेस तर? नाही, मी एक पाऊल पुढे टाकलंय, आता त्यांनी एक पाऊल पुढे यावं. मी वाट बघेन. अरे निमकर शेठ, या 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 या. अहो वाटच बघत होतो, तुम्ही कधी येता याची. अहो काय मला तुम्ही काय घेणार, चहा का उसाचा रस? हे घड्या. नाही, नको नको, काही नको, गाणं थांब. काय मालक, मी ह्या दुकानात परत कामासाठी आलो ना, त्यातच सगळं काही आलं. अहो निमकर शेठ, दुकान तुमचंच आहे. तुम्ही मला शेठ म्हणू नका हो. अहो शेठ तर तुम्हीच आहात. फक्त पूर्वीसारखं या दुकानात मनापासून काम करायची परवानगी द्या, बास. बाकी काही नको. अहो म्हटलं ना, दुकान तुमचंच आहे, काय वाटेल ते करा. या या या, वेलकम वेलकम, या. शेठ, तुम्ही परत आलात ना, मला लय भारी वाटू राहिलं. कण्या, केवळ विक्रांत सरांमुळे हे सगळं घडलं बरं. हो हो हो, द्या डबा द्या. ईशा, सॉरी टू हिअर, तुझं लग्न मोडलं माझं. सो सॅड या. ए बट काय झालं ग? सपना, अगं ती फॅमिली माझ्यासाठी योग्य नव्हती. हो, बट गुड ना, आधीच कळलं ते बरं झालं. आणि आता आम्ही ऍक्च्युली तेच डिस्कस करत होतो की ईशा आता काय करणार. काय करणार म्हणजे? मी माझं रुटीन परत सुरू करणार. गुड, व्हेरी गुड. हे बघ ईशा, तू आता कामावरतीच लक्ष केंद्रित कर. नाही त्याचं काय, एकदा मुलीचं लग्न मोडलं की मग लोक त्रास द्यायला लागतात ग, आणि मग तो मुलीला धब्बा लागतो ना एक. पण तू खचून जाऊ नकोस. माझी एक मैत्रीण आहे, तिचंही ना असंच लग्न ठरल्यावर मोडल्यामुळे फुल डिप्रेशन मध्येच गेली ती. ईशा मॅडम, मायरा मॅडमनी आज बोलवलंय. तुम्ही आतापर्यंत ऑफिसमध्ये येत नव्हतात ना, म्हणून एक कॉफी कमी आणली मी. इट्स ओके. आलेच मी. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. हाय मॅम. सो आज काय नवीन? मॅम, माझं लग्न मोडलंय असं खोटं बोलून झालं. लग्नाच्या नावाखाली माझ्याकडनं पैसे उकळून झाले. सो व्हॉट नेक्स्ट? मॅम, माझं खरंच लग्न ठरलं होतं, पण काही कारणांनी ते मोडलं. यू नो व्हॉट आय एम ट्राइंग टू बिलीव्ह दॅट. मॅम, हे उरलेले पैसे लग्न मोडलं म्हणून खर्चच नाही झाले, आणि जे थोडेफार खर्च झाले ते माझ्या पगारातून कापून घ्या. ओके, सो आता ऑफिस जॉईन करणार आहेस? येस मॅम. दॅट्स व्हेरी गुड. नुसते डबे घेऊन येणार आहेस का काम पण करणार आहेस? नाही मॅम, मला खरंच खूप चांगलं काम करायचंय. रिअली? हो मॅम. पुढच्या 10 मिनिटात रेडी हो, प्रेझेंटेशन रेडी करायचंय. ओके? पण मॅम. पण काय? चांगलं काम करायचं असं म्हणालीस ना आता. आय एम गिव्हिंग यू अ चान्स. हो, पण काय झालं ग? 2 रुपये भी बहुत बड़ी चीज होती है बाबू. दॅट वर्क राईट. ते लक होतं तुझं, आणि असं रोज रोज नशीब उघडत नाही. इकडे टिकण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते, आणि ती करायची तयारी पाहिजे. सो मला काहीही कारण नको आहेत. 10 मिनिटाच्या आत कॉन्फरन्स रूम मध्ये प्रेझेंटेशन द्यायचंय. ओके? नाव गो. ओके मॅम. झेंडे, कॉन्फरन्स रूम रेडी आहे? 10 मिनिटात सुरू करूया. ग्रेट. ओके, मी पण रेडी आहे. ईशा मॅडम काय म्हणतात? जे काही म्हणायचंय ते कॉन्फरन्स रूम मध्येच म्हणतील ना?
बघूया बाईंना तोंड तरी उघडता येते का. मूड नसेल ना त्यांचा. काल सर लंचला गेले नाहीत ना त्यांच्याबरोबर. येस झेंडे, सरांना आणि ईशाला न भेटू देण्यात आपल्याला पहिल्यांदा यश मिळालंय. नाहीतर सारखी ही पोरगी जिंकते हो. देर इज समथिंग इन हर. आय रिअली डोंट नो. सर आलेत? सर आहेत केबिन मध्ये. डिस्टर्बच जरा, पण त्यांना सांगितलंय आताच्या मीटिंग बद्दल. पण झेंडे, आता शो लागणार आहे मॅडमचा. प्रेझेंटेशन देणार आहेत ना, सरांना सुद्धा बघू दे. मॅडम किती पथेटिक प्रेझेंटेशन देतात ते. मी ना या मुलीला जिंकू नाही देणार आहे झेंडे. हिला ऑफिस मधनं मी बाहेर काढणारच. आता तुम्ही मजा बघा झेंडे. हॅलो टीम. हॅलो, कॅन आय हॅव युअर अटेन्शन प्लीज? राजनंदिनी, सारी डीलर्स बरोबर जी मीटिंग होती ती फार डिले होत होती. ती फायनली आता होणार आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना इकडे ह्याच्यासाठी बोलवलंय बिकॉज आय वॉन्ट यू ऑल टू विश ईशा ऑल द व्हेरी बेस्ट. कारण आजचं प्रेझेंटेशन ती करणार. व्हॉट? ईशा? या ऑफकोर्स मिहीर. मॅम, पण आजचं प्रेझेंटेशन मी करणार होतो. मिहीर, आय नो युअर कॅलिबर. तुझ्या केपेबिलिटीज काय आहेत हे मला माहितीये. आय हॅव सीन इट. पण ईशाला पण चान्स मिळायलाच हवा, राईट? मायरा, मला काय वाटतं, नाही, ईशाला चान्स मिळायला पाहिजे, ठीक आहे, पण ईशाला एवढा एक्सपिरियन्स नाहीये. एक्झॅक्टली. आणि ते प्रेझेंटेशन नीट नाही झालं तर? मॅम, तुम्ही जे म्हणताय ते 100% खरं आहे. आणि त्याची पॉसिबिलिटी आहे. आय डू नॉट डिनाय दॅट. बट देयर इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम, राईट? कधी ना कधीतरी तिला सुरुवात करायलाच लागणार आहे. सो आज का नाही? आर वी गुड विथ दॅट? ओके. सो लेट्स विश हर ऑल द व्हेरी बेस्ट. ऑल द बेस्ट. Okay, now let's get back to your work. Isha. मॅम, पण मी आज बनवलेल्या प्रेझेंटेशनचं काय करू मी आता? मिहीर, तू जरा धीर धरशील प्लीज. कॅनन फॉडर ही कन्सेप्ट तुला माहितीये? तोफांचा चारा. माउंटनवर शत्रू नेमका कुठे आहे हे ट्रेस करण्यासाठी एक ट्रूप बनवला जातो. ओके, त्या ट्रूपला सगळ्यात आधी पुढे पाठवलं जातं. शत्रू वार करायला लागला की तोफांची लोकेशन नक्की कुठली आहे ती ट्रेस करता येते. पण आजच्या मीटिंगमध्ये आपल्या तोफांचा चारा ईशा असणार आहे. सो क्लायंटचा सगळा राग ईशावर निघणार. ते शांत होणार, त्यांच्याशी मी डील करणार आणि मग आपण तुझं प्रेझेंटेशन त्यांना दाखवायचं. लेट अस अप. यू डू युअर वर्क. शुअर मॅम. मायरा मॅम, झेंडे सरांचा निरोप आहे की मीटिंगची वेळ झाली. व्हेरी गुड. त्यांना सांग मी आलेच. हो मॅम. ईशा मॅडम, चला मीटिंगला. जेंटलमॅन, आई एम सो सॉरी आई केप्ट यू ऑल वेटिंग. वेलकम. मैडम, मीटिंग जल्दी शुरू करो ने. बहुत वेट किया इस मीटिंग के लिए. हाँ? येस ऑफ कोर्स. आजचं जे प्रेझेंटेशन आहे ते ईशा करणार आहे. पहले कभी देखा नहीं इनको. नई रिक्रूट है. यू कॅन से दॅट सर. हे दिसतंय, पण लहान वाटतात. यांना काय एक्सपिरियन्स वगैरे आहे का? ईशा, shall we start? अहो ईशा मॅडम, बोला काहीतरी. बोल. राजनंदिनी साडी हा जो तुमचा बिझनेस आहे त्याच्या सेल्समध्ये अनेक वर्ष काहीच फरक पडलेला नाही. आम्ही राजनंदिनी साडीचे डीलर्स आहोत. आम्हाला बिझनेस वाढायला पाहिजे. तर हा बिझनेस वाढण्यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतंय? मला काहीच माहित नाहीये. बोल ईशा प्लीज.
ईशा प्लीज लवकर बोल. मॅम बोलू. मॅडम तुम्ही स्वतः का नाही हँडल करत हे सगळं? नाहीतर याच्यामध्ये आपला वेळ चाललाच आहे असा. येस सर, जस्ट अ फ्यू मिनिट्स प्लीज. संधी हवी होती ना तुला, मी तुला दिली ही संधी. लवकरात लवकर बोल. प्रूव्ह युअर सेल्फ. कम ऑन. अरे क्या मजाक है ये तो मुंह ही नहीं खोल रही है, फिर क्यों बुलाया हमको इधर? चला रे, परत निराशा केली आणि आपली. तुझ्या आईने लाडू फार सुंदर केले होते, मला खूप आवडले. आणि मुख्य म्हणजे टाकाऊतनं टिकाऊ करण्याची गोष्ट मला जास्त आवडली. मी ऍक्च्युली असाच विचार करतोय की आपल्या कंपनीत सुद्धा ज्या आपण टाकून दिलेल्या गोष्टी आहेत त्यातनं एखादा प्रोजेक्ट सुरू करता येईल का असा विचार करतोय. सर 1 मिनिट प्लीज. सर ती नवीन आहे, तिला थोडासा वेळ द्या प्लीज. सर प्लीज माझ्यासाठी ठीक आहे, प्लीज. बसा. थँक्यू व्हेरी मच. ईशा, क्लायंट निघून जातील ना, प्लीज जे काही बोलायचं ते लवकरात लवकर बोल. येस मॅम. आय थिंक शी इज रेडी. मला एक स्ट्रॅटेजी सुचली. बसा बसा, प्लीज सिट डाऊन. या कॅरी ऑन. तर आपण साड्यांविषयी बोलत होतो ना. माझ्या आईच्याही अनेक साड्या आहेत तिच्या लग्नापासूनच्या, ज्या घरी अशाच पडून आहेत. त्या कधीच वापरल्या जात नाहीत, कारण तसे समारंभही फारसे होत नाहीत. तर मग अशा सुंदर सुंदर साड्या नुसत्याच ठेवून द्यायच्या. म्हणून मग मी त्या साड्यांचे ड्रेसेस शिवते. हीच आयडिया आपण राजनंदिनी साडीसाठी वापरली तर. म्हणजे नक्की काय करायचं म्हणताय? म्हणजे बघा, साड्या ह्या आपण सणांना, समारंभाला किंवा लग्नातच विकत घेतो. लग्नात माहेरून मिळालेली साडी ही मुलीसाठी खूप इम्पॉर्टंट असते, कारण ती साडी ती मुलगी सासरी घेऊन जाणार असते. कधी कधी ती मुलगी तिच्या आईची साडी सुद्धा आठवण म्हणून तिथे घेऊन जाते. अरे वा ईशा मॅडम, तुम्ही स्त्रियांच्या इमोशनला एकदम हात घातलात ना. बोला बोला, पुढे काहीतरी बोला. तर मला असं वाटतं की लग्नाच्या वेळी साड्यांचे ड्रेसेस शिवून दिले तर लोकांमध्ये ते खूप फेमस होतील. मग साड्यांच्या ड्रेसमध्ये विशेष असं काय आहे? सांगते. सर्वसामान्य लोकांमध्ये काय असतं की त्यांनी कुठल्याही वस्तूवर जर पैसे खर्च केले तर त्यांना ती वस्तू पूर्णपणे वसूल करून घ्यायला आवडते. अहो सर, आम्ही साधे 2 रुपये सुद्धा सोडत नाही रिक्षावाल्याकडे. तर जर आपण साडीचे ड्रेसेस बनवले तर ती साडी पुन्हा वापरली जाईल आणि त्या साडीवर खर्च केलेले पैसे सुद्धा वसूल होतील. अरे क्या बात आहे मॅडम. प्रॅक्टिकल सेन्स आणि इमोशन्स या दोन्ही गोष्टींची सांगड घातली तुम्ही या विचारापुढे. ग्रेट, सिम्पली ग्रेट, ब्रिलियंट आयडिया. वी आर इम्प्रेस्ड. सर, म्हणजे इन शॉर्ट, ड्रेसेस मधून आपण या राजनंदिनी साड्या रिसायकल करायच्या. बहुत ही बढ़िया आइडिया है वो, बहुत ही बढ़िया. ईशा, व्हेरी वेल डन. थँक्यू सर. ग्रेट. तुम्हाला आजचं हे प्रेझेंटेशन खूप आवडलं याचा खूप आनंद आहे मला. पण सर, ही फक्त आयडियाच आहे. ह्याचं एक्झिक्युशन फारच डिफिकल्ट असणार आहे ना ईशा? ऑफकोर्स मायरा, या आयडियावरती आपण काम करणं आवश्यक आहे आणि आपण ते सगळे मिळून करू याची मला खात्री आहे. नक्कीच सर, आम्हालाही आवडेल. पण ह्या कामासाठी आम्हाला ईशा मॅडमच हव्यात.